आणि एक वेगवान घडामोडी घडत आहेत आणि एक महत्त्वाची बातमी सुद्धा समोर आली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मनसे सभागृहात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। महायुतीच्या सध्या 121 संख्या असलेल्या सभागृहात आणखी पाठिंबा भाजप घेण्याच्या तयारीत आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेतल्यानंतर महापौर पदासाठी भाजपकडून ही खेळी केली जाते। भाजपने महायुतीचं संख्याबळ 121 वर नेल्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांसंदर्भात सुद्धा चर्चा केल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महापौर पदासंदर्भात भाजपने आता खेळी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, भाजपने खेळी करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। मनसेचे जे नगरसेवक आहेत ते भाजपला पाठिंबा देणाऱ्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। खरं तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपकडनं एक नवीन खेळी करण्याचा प्रयत्न केला जातोय। महापालिकेच्या महापौर निवडीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कुठेतरी मनसेकडनं पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। त्या प्रकारच्या हालचाली पडद्याआड सुरू झाल्याची माहिती देखील आता समोर येते। खऱ्या अर्थानं महापौर पदाच्या संदर्भातल्या निवडणुकीला अजून एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याचं देखील आपल्याला सूत्रांकडनं कळतंय। परंतु ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये निवडणुका पार पडल्या, ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजप, शिवसेनेला आव्हान दिलं, मोठी एक नवीन एक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी मुंबईत ठाकरे बंधूंच्या एकीला तडा जाणार का, हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालाय। राज ठाकरे, मनसे अर्थात मनसेचे 6 नगरसेवक महापौर पदाच्या निवडीच्या वेळी भाजप प्रणित महायुतीला पाठिंबा देऊ शकतात, अशा प्रकारची माहिती आपल्याला विश्वसनीय उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळाली आहे। या सगळ्या खेळी, हा जर प्रकार ज्या पद्धतीच्या चर्चा आणि ज्या पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते त्या प्रकारचा जर प्रकार घडला तर मुंबई महापालिकेमध्ये एक संख्याबळ 121 सध्या महायुतीचं आहे। या संख्याबळामध्ये 6 नगरसेवकांची भर पडून हे संख्याबळ कुठेतरी 127 वर जाऊ शकतं, किंवा दुसरा पर्याय म्हणून महापौर निवडीच्या वेळेला अप्रत्यक्ष स्वरूपात मनसे भाजपला पाठिंबा देऊ शकतं, अशी शक्यता आणि अशी माहिती आपल्याला महापालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे महापौर निवडीची, कधीपर्यंत महापौराची निवड होते आणि महापौर निवडीमध्ये नेमके काय खेळ होतात आणि कशा प्रकारे मनसे भाजपला पाठिंबा देते का, आणि जर अशा प्रकारची राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली तर त्याचे पुढच्या भविष्य काळातील राजकारणावर काय परिणाम होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास महत्त्वाची अपडेट म्हणजे महापौर पदाच्या निवडीत मनसे भाजपच्या सोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।